ठिकाणचे काही तरुणी आहेत त्या तरुणांच्या देखील आपण व्यथा जाणून घेणार आहोत की आपण या ठिकाणी या तरुणांच्या देखील व्यथा जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही नेमकं या ठिकाणी पारधी समाजातील काही कार्यकर्ते काही तरुण या ठिकाणी उपलब्ध आहेत, आपण त्यांच्या देखील व्यथा जाणून घेणार आहोत। काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली जमिनीवरती तुमचा ताबा घेतला जाणार आहे आणि तुम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न चालू आहे, काय वाटतं तुम्हाला? बेघर जर केलं साहेब तर की आमची लोक जवळजवळ 100 ते 150 मुलं बारकी लहान मोठी सगळी 100 ते 150 माणसं आहेत तिथं आमच्या ह्या रानामध्ये आम्ही कष्ट करून आमची उपजीविका आम्ही करत आहे। सरकारने जर सौर ऊर्जा बसवली तर आम्हाला सामूहिक आत्महत्या किंवा आम्हाला आमचं नाव आदिवासी पारधी समाज आहे असं बी आमच्या कपाळावर चोरीचा शिक्का मारलेला आहे आणि तसाही शिक्का मारलेला आहे। शेवट आम्हाला चोरी मारी करण्याशिवाय आम्हाला दुसरा काही पर्याय नाही। फक्त एवढंच कळकळीची विनंती आहे की आम्ही आमचा जी व्यवसाय आहे ते आम्ही सोडून दिलेला आहे, आम्हाला त्या रस्त्याने परत लावू नये सरकारला, आमची फक्त एवढी कळकळीची विनंती आहे। आपण बघू शकता या ठिकाणी यांच्यावरती पारधी समाजावरती गेल्या अनेक दिवसांपासून एक धब्बा लावण्यात आलेला होता किंवा एक ठपकाच ठेवण्यात आला होता की पारधी समाजात चोऱ्या करून खातो किंवा चोऱ्या माऱ्या करून खातो। परंतु या तरुणांचं म्हणणं आहे की आम्ही कष्ट करून खातोय, आम्ही जमिनी कसून खातोय आणि शासनाने आम्हाला परत त्याच वाटेवरती पाठवू नये अशी त्यांची एक आग्रहाची कळकळीची विनंती आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।